नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अ, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत, त्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवत आहोत. यापूर्वी सुद्धा बरेच व्हिडिओज बनवलेले आहेत आणि पुढे सुद्धा अजून पुढे बरेच व्हिडिओज बनवणार आहे स्कीमबद्दलचे. सो जर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन सर्च करू शकता स्कीमच्या नावाने, स्कीमच्या कोडने. आणि पुढील व्हिडिओ असेच कंटिन्यू बघत राहायचे असतील तर फक्त एक काम करायचं, काय करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचे, मित्रांसोबत सुद्धा शेअर करायचे. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करू शकता आणि तिथे तुमचे डाउट्स, क्वेरीज, क्वेश्चन्स काय असतील तर ते विचारू शकता. आपल्या बाकीच्या जे काही म्हाडाचे रिलेटेड मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकता, डिस्कस करू शकता म्हाडाचे रिलेटेड गोष्टी. सो हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाहीये किंवा इन फ्युचर सुद्धा कधी आकारला जाणार नाहीये. आणि इथे कुठल्याही प्रकारचे प्रमोशन्स किंवा मग कुठल्याही टाईपचे प्रायव्हसीचे इश्यूज तुम्हाला येणार नाहीत, कारण की टेलिग्रामवरती तुम्हाला तुमचा नंबर, तुमचं नाव वगैरे काही तुम्ही हाईड करून ठेवू शकता. आणि आपल्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचे प्रमोशन्स कमर्शियल असतील, माझे स्वतःचे फक्त व्हिडिओज जे येतात तेवढं फक्त मी टाकतो. बाकी कुठल्याही प्रकारचे कमर्शियल गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटणार नाहीयेत. कुठल्या बँकचे असतील किंवा कुठले पण दुसऱ्या लोकांचे असतील, कुठल्याही प्रकारचं इथे अ, असं काही वेगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहे. फक्त आणि फक्त म्हाडाशी रिलेटेड डिस्कशन संबंध जे काही असेल ते तुम्हाला इथे बघायला भेटेल. सो ते तुम्ही नक्की जॉईन करा. सो आज ज्या स्कीम बद्दलची माहिती घेणार आहोत ती स्कीम आहे ज्ञाती इरा धानुरी. याचा स्कीम कोड आहे 869. सो या स्कीम बद्दलची आपण माहिती घेणार आहोत. लोकेशन आपण पुढे बघूयात. इथे टोटल 119 फ्लॅट आहेत. पूर्ण टोटल हे पूर्ण 1 BHK फ्लॅट आहे, ज्यांचा कार्पेट एरिया 36.58 आहे. LIG इन्कम ग्रुपसाठी आता कॉस्टिंग त्यांची 18 लाख आहे, बेस प्राइस असते. यामध्ये ॲडिशनल चार्जेस लागतात. सो 22-23 लाखापर्यंत ती कॉस्ट जाऊ शकते. सप्टेंबर 2025 म्हणजेच फ्लॅट ॲक्च्युअलमध्ये रेडी पोझिशन असायला पाहिजेत, बट बहुधा नाही आहेत ॲज पर रेरा वगैरे जे काही आहेत. बट तिथे जाऊन कन्फर्म करू शकता, तुम्ही व्हिजिट करू शकता ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे. आणि इथे सर्व फ्लॅटला तुम्हाला बाल्कनी बघायला भेटेल. सोबतच हे त्याचं पोझिशन पूर्वीच होतं, बट ते एक्सटेंड होऊन सप्टेंबरपर्यंत आलेले, कारण की लिटिगेशन्स तिथे आहेत. 4 लिटिगेशन्स आहेत 2020 पासून. 23ला पण आहेत, 24ला 2 आहेत, असे 3-4 लिटिगेशन्स तिथे आहेत. आणि म्हाडासाठी बोललं तर म्हाडाची सेपरेट म्हाडा प्लस कमर्शियल अशी बिल्डिंग असेल 13 माळ्याची. हे सोडून A to R तुम्ही बघू शकता किती टावर्स आहेत. हे सर्व 13 टावर्स, 13 मजल्याचे पूर्ण टावर्स असतील इथे बघायला भेटतील. त्यानंतर लोकेशन समजून घेऊयात. सो तुम्ही नॅतीरा नावाने सर्च केलं तर तुम्हाला ते लोकेशन समजूनच जाईल. आणि आजूबाजूचं तुम्हाला बघा, पुणे एअरपोर्ट इथे आणि एअरपोर्ट पासून जवळ तुम्हाला नॅतीराचा प्रोजेक्ट बघायला भेटेल. इथे बघा 7th हेवन रोड म्हणून आहे, त्या रोडलाच नॅतीराचा प्रोजेक्ट आहे. हा पूर्ण नॅतीराचा प्रोजेक्ट आहे. सो आणि ही जी मार्क केली आहे फर्स्ट, ती असेल कमर्शियल प्लस म्हाडा. सो यामध्ये आपल्या म्हाडाचे फ्लॅट असतील. बाकीचे फ्लॅट इकडे, बाकीचे प्रायव्हेट तिकडे असतील. इथे म्हाडाचे फ्लॅट ही इथे असतील. यामध्ये सेकंड फ्लोअर टू 11th फ्लोअर पर्यंत पूर्ण म्हाडाचे फ्लॅट तुम्हाला बघायला भेटतील आणि खाली शॉप्स आणि कमर्शियल वगैरे असतील. ग्राउंड फर्स्ट फ्लोअर पर्यंत तुम्ही स्ट्रीट व्ह्यू बघू शकतो आपण. सो स्ट्रीट व्ह्यू मध्ये तुम्ही बघू शकता, हा कधीचा स्ट्रीट व्ह्यू तुम्ही इथे बघू शकता, नोव्हेंबर 2024 आहे. सो जवळपास 1 वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळेसचा स्टेटस तुम्ही बघू शकता. इथून या साईडने एंट्री असेल. अप्रोच रोड बघा कशा टाईपचा आहे. सो याला डेव्हलप व्हायला वेळ लागेल अर्थातच, पण सध्यासाठी असा रोड असेल तुम्हाला एंट्रीसाठी आणि या इथनं एंट्री असेल बाकी सोसायटीसाठी. म्हाडासाठी इथेच एंट्रीलाच असणार आहे कमर्शियल प्लस म्हाडाची बिल्डिंग. सो त्यासाठी बहुधा हीच असणार. सो त्यासाठी पण एंट्री मे बी सेमच असू शकते, बट अम्युनिटीज वगैरे तुम्हाला मोस्टली नसणार आहेत कुठल्याच प्रकारच्या. फक्त तुम्हाला बिल्डिंग आणि कॉमन पार्किंग जी काही असते नॉर्मल
तेवढी तुम्हाला बघायला भेटेल इथे. सो हे होतं लोकेशनबद्दलची थोडक्यात माहिती. त्यानंतर तुम्ही साईट प्लॅन बघू शकता अशा टाईपचा. ही या साईडला रोड आहे आणि रोडवरनंच तुम्हाला दाखवली ही टी विंग म्हाडा प्लस कमर्शियलची. इथे अम्युनिटी स्पेस आहे. इथून तुम्हाला एंट्री एक्झिट आहे सर्व सोसायटीसाठी. सो अशा टाईपचा लेआउट आहे, तुम्ही बघू शकता. सो इथून एंट्री एक्झिट असणार आहे. म्हाडासाठी हा एंट्री एक्झिट असणार आहे. या साईडने एंट्री बहुतेक किंवा या साईडने एंट्री एक्झिट असेल म्हाडासाठी आणि हे बाकीच्या फ्लॅटसाठी असेल. ही बाकीची पूर्ण सोसायटी आणि ही म्हाडाची हा इथे फ्लॅट्स असतील आणि त्याच्या खालीच आणि आजूबाजूला मे बी पार्किंगची व्यवस्था असेल, जी काही कॉमन असते ती. त्यानंतर फ्लोर प्लॅन जवळपास सेकंड टू 11th म्हणजे जवळपास 10 फ्लोअरपर्यंत असेल आणि त्याच्यापैकी प्रत्येक फ्लोअरवरती जवळपास 12 फ्लॅट प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि दोन लिफ्ट असतील, 2 स्टेअरकेस असेल. या साईडला एक स्टेअरकेस आहे आणि हे या साईडला स्टेअरकेस आहे आणि दोन्ही लिफ्ट एकाच साईडला आहेत आणि बाकी टोटल 12 फ्लॅट असतील. सर्व फ्लॅट सेमच आहे, कार्पेट एरिया लेआउट सेमच आहे, काहीच त्याच्यामध्ये बदल नाही. सो पूर्ण 119 फ्लॅट येतात. एक रेफ्रिजरेटर सोडून बाकीचे सर्व 119 फ्लॅट येतात. ते पूर्ण कार्पेट एरिया सेमच आहे. आपण समजून घेऊयात कार्पेट नेमका लेआउट कशा टाईपचा आहे. सर्वांचा सारखाच आहे. सो हा बघूयात. सो एंट्री केल्या केल्या तुम्हाला इथे डायरेक्टली किचन लागेल. सो अशा टाईपचं आहे. सो एल शेपचा किचन आहे एंट्री केल्या गेल्या. त्यानंतर किचनला क्रॉस करून तुम्हाला लिव्हिंग रूम बघायला भेटेल. लिव्हिंग रूमला अटॅच तुम्हाला बाल्कनी आहे आणि लिव्हिंगच्या अपोजिट साईडलाच तुम्हाला वॉशरूम आणि बाथरूम असं सेपरेट बघायला भेटेल आणि इथे तुम्हाला बेडरूम बघायला भेटेल. सो बेडरूमला वगैरे बाल्कनी नाही, किचनला बाल्कनी नाही आहे, लिव्हिंग रूमला तुम्हाला बाल्कनी इथे बघायला भेटेल आणि अशाच टाईपचा लेआउट सर्व फ्लॅटला तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर मार्केट रेट बिल्डरचा जो रेट चालू आहे जवळपास 10,000चा पर स्क्वेअर फीटचा चालू आहे. अर्थातच त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला भेटतात, अम्युनिटीज वगैरे. बट सिमिलर रेट जरी रेट पकडला तरी 40च्या घरामध्ये तुम्हाला भाड्याचा फ्लॅट जाऊ शकतो. याच्यापेक्षा जास्त नाही जाणार. आणि रेंटचं बोलायचं झालं तर या एरियामध्ये 16-18 डिपेंड ऑन सोसायटी वगैरे सर्व. सो अम्युनिटीज जर नसेल तर तुम्हाला 16 ते 18च्या रेंजमध्ये भेटू शकतं. अम्युनिटी असं असतं तर मे बी 20च्या रेंजमध्ये सुद्धा रेंट भेटू शकला असता. पण तुम्ही सेफर साईड 18च्या रेंजमध्ये पकडू शकता, प्लस मायनस 1-2 हजार इकडे तिकडे. बट एवढा रेंट तुम्हाला इथे बघायला भेटू शकतो. सो फायनल कन्क्लुजन काय? बिल्डिंग जर ॲक्च्युअलमध्ये ज्यांना ज्यांना रेडी पोझिशन पाहिजेत आणि ज्यांना ज्यांना हे लोकेशन चालत असेल धानुरीचं, तर डेफिनेटली तुम्ही इथे अर्ज करू शकता. अर्थातच तुम्हाला अम्युनिटीज वगैरे भेटणार नाहीत, बट तुम्हाला एक चांगला 1 BHK भेटतोय, कमी रेटमध्ये भेटतोय 18 लाखामध्ये आणि विथ बाल्कनी भेटतो. ती एक अजून चांगली गोष्ट आहे. लेआउट काही लोकांना नाही आवडणार कारण की एंट्री केल्या केल्या तुम्हाला किचन लागतंय. बट अगेन अर्थातच ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी मान्य आहेत, जे काय आहेत त्या गोष्टी ज्यांना चांगल्या वाटतात ते डेफिनेटली इथे अर्ज करू शकतात. कारण की क्वांटिटी खूप जास्त आहे. जवळपास 119 फ्लॅट्स आहेत. खूप जास्त क्वांटिटी आहे आणि रेडी पोझिशन ऑलमोस्ट रेडी पोझिशन रेडी जरी नसेल तरी ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्हाला भेटू शकतं 5-6 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये पोझिशन. त्यामुळे इथे तुम्ही डेफिनेटली विचार करा, ज्यांना या लोकेशनलाच हवं आहे आणि 1 BHK चालेल त्यांना आणि विथ बाल्कनी चालेल. सो तुम्ही इथे डेफिनेटली अर्ज करू शकता. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ कुठला हवा असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी डेफिनेटली नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो स्कीमचा डिटेल व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मी रजा घेतो आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्कीमबद्दलची माहिती घेऊन. धन्यवाद.